आपण करतोय पातोळ्या, त्यामध्ये लागणारं हे आतलं सारण आहे, हे बनवून घेत आहोत. मोदकाचं जे बनवतो तसंच सारण आपण बनवत आहोत. कढई तापायला ठेवली, 2 चमचे तूप घातलं, 2 वाट्या ओला नारळाचा चव मोठ्या 2 वाट्या, 1 वाटी दूध पावडर आणि 2 वाट्या गूळ घातलेला आहे आणि काजू बदाम पिस्ता काप घालायचे आहेत. आता मी याच्यामध्ये दूध पावडर घालून देणार आहे. ही बघा, दूध पावडर घेतलेली आहे. खवा घातलात तरी पण चालून जाईल. खवाही याच्यात छान लागतो. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आता हे मात्र सारखं हलवत राहायचं आहे. याची गुठळी बनली नाही पाहिजे. गुठळी बनली तर थोडा पाण्याचा हापका मारायचा, गुठळी मोडली जाते. ही टीप अजूनपर्यंत कोणी सांगितली नाही. खवा असेल तर खवा घालू शकता. मी 2 नारळाचा चव घेतला आहे, त्याच्यासाठी 1 पाव किलो खवा खूप झाला. आता याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम पिस्ता काप घालून घेत आहे आणि आता गॅस बारीक ठेवला आहे आणि हे ढवळत आहे. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी बनवत आहे पातोळ्या. तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तांदूळाचं पीठ घेतलं आहे 3 वाट्या. या वाटीचं माप घेतलं आहे मी. तुम्ही कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता. 3 वाट्या तांदूळ, 3.5 वाट्या मी फक्त पाणी घेतलं आहे. पाणी अर्धा वाटी जास्त घेतलं आहे. 3 वाट्याला 3 वाट्या पाणी घेतलं तरी पण चालून जाईल. मग मळताना एखाद वेळेस आपल्याला पाणी लागतं, ते कोमट पाणी करून घ्यायचं. म्हणजे हात बुडेल एवढं कोमट पाणी करून घ्यायचं, गार पाणी घ्यायचं नाही. आता आपण हे पाणी ठेवलं आहे, हे कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यात घालून घेऊया. आता हे पाणी उकळवायचं आहे छान रटामटा. त्याच्यात आपण हे पीठ घालायचं आहे तांदूळाचं. ह्याच्यात मीठ घालून घेत आहे आणि तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूप मी घालणार आहे. तेल घातलं तरी पण चालून जाईल. तूप साधारण हे 1 मोठा चमचा मी घालून घेतला आहे. आता हे पाणी उकळू द्या. मग ह्याच्यात आपण पीठ घालून घेऊया आणि छानपैकी ढवळून वाफ आणूया. वाफ आणून नंतर ते मळूया आणि बनवूया पातोळे. हे बघा, 3.5 वाट्या पाणी घालून घेतलं आहे, मीठ घातलं आहे, 1 चमचा तूप घातला आहे, 1 साधारण मध्यम चमचा तूप घातला आहे. म्हणजे खायचा चमचा घेतला तर 1.5 चमचा तूप आहे. 2 चमचे घातलं तरी चालून जाईल. आता मी याच्यात तांदूळाचं पीठ थोडं थोडं सोडून घेत आहे. गॅस बारीक केलेला आहे. आता गॅस आपण पहिला बारीकच ठेवायचा आहे. थोडंसं ढवळून घेते आणि मग गॅस मोठा करते. गॅस आत्ता बारीक का ठेवला आहे तर हे जरा एकसारखं होऊ द्या. याचा चांगला गोळा बनवू दे. गॅस मोठा ठेवला तर काय होईल, याच्या गुठळ्या होतात मग. आणि मग आता मध्यम गॅसवर आपण याला ताट ठेवायचं, एक झाकण, आणि वाफ आणायची. आता मी ताट ठेवणार आहे म्हणून मी ताट बोलले. तुमच्याकडे जे झाकण असेल ते तुम्ही ठेवू शकता. आता मी ह्याच्यात 3.5 वाट्या पाणी का ठेवलं तर पाणी थोडंसं मळताना लावायला लागतं, म्हणून मी 1/2 वाटी पाणी आधीच जास्त ठेवलं. त्यातून सुद्धा जर लागलं, तुम्ही तांदूळाचं पीठ कसं वापरता त्यावर सगळं अवलंबून असते. तुमचे तांदूळ कसे आहेत, आपण जे तांदूळ घेतो ते कसे आहेत, त्याच्यावर हे पाणी थोडंसं अवलंबून असतं. पाणी बाजूला मी गरम करायला ठेवलं आहे. कोमट झालं आहे. कोमट झालं की गॅस बंद करायचा, कारण आपल्याला हात बुडवता आला पाहिजे पाण्यामध्ये. आणि मग हे मळून घ्यायचं. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. आता हे पीठ व्यवस्थित ढवळून झालं आहे. आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. एक 5-7 मिनिटाची ह्याला वाफ आणूया
आणि मग करूया पातोळे. आपण आता 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून बघूया. मी मध्ये एकदा झाकण काढून पाहिलं होतं. हे बघा, उकड चक्कास तयार झाले. आता मी ही परातीत काढून घेते. गॅस बंद केलेला आहे आणि मळून घेते. आता मी सगळी काढली एकदम. तुम्ही जर थोडी थोडी काढून मळून घेतली तरी पण चालून जाईल. आता ही परातीतली उकड मी बघा गरम आहे म्हणून ग्लासने करत आहे पहिले, आणि मग हाताने मळायची. इथे हे पाणी ठेवलं आहे ना, हे पाणी कोमट केलेलं आहे. हात बुडेल एवढं कोमट आहे. आपल्याला पाणी लागणार नाही, कारण मी अर्धा वाटी पाणी जास्ती घातलं होतं. त्यातून लागलं तरच ते कोमट पाणी घ्यायचं आहे. आता ही थोडीशी हात लावण्यासारखी झालेली आहे. मी आता हाताने त्याला मळून घेणार आहे. पाण्यात हात बुडवायचा आणि हे चिकटलेली काढायची. आपली जी तांदूळाची उकड आहे ती बघा मळून झालेली आहे. इथे वाटीत थोडंसं तेल ठेवलं आहे. आता पूर्ण मळून झाली ना की थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि ती आपण मळायची उकड, तांदूळाची उकड. इथे केळीची पानं ठेवलेत बघा. ही आहेत केळीची आणि ही आहेत हळदीची. इथे स्टीमर ठेवला आहे, म्हणजे आपलं वाफवायचं भांडं ठेवलं आहे. खाली पाणी ठेवलं आहे. आता या भांड्यात आपण एक एक पातोळी ठेवूया, 2-3 2-3. आता हे हळदीचं पान घेतलं आहे. हळदीचं पान एकदम लहान आहे, त्याच्यामुळे आपली पातोळ आहे जे ते एकदम लहान होणार. जेवढं हे तुम्ही पातळ करणार ना तेवढी त्याला चव छान लागते आणि ते शिजतं पण पटकन छानपैकी. याच्यामध्ये मी आता हे पुरण माझं थोडंसं घट्ट झालं आहे म्हणून मला असं बनवता येते. चमच्यानी पुरण घातलं तरी चालून जाईल. आता हे असं चिटकवून द्यायचं. हे बघा, याला करंजीचा आकार झाला. आपलं पातोळं तयार झालं आहे. आपलं पाणी गरम झालं आहे. पाणी आधी उकळवून घ्यायचं बरं का, आणि मग आपण हे वाफवायला ठेवायचं आहे. आता हळदीच्या पानात आणि केळीच्या पानात असे मी 2-3 करून घेतलेले आहेत. केळीच्या पानातलं तुम्हाला दाखवून घेत आहे. हे बघा, हे असं तयार झालं. केळीच्या पानाला पण तेल लावलं आणि तसंच एक गोळा घेऊन आपण पातळ पातोळी केलेली आहे. हे बघा, हे केळीचं पान आहे. हे मी असं जरासं गोल कापलं, पण ते मला काही जमलं नाही एवढं. तुम्हाला जमत असेल तुम्ही करू शकता. केळीचं पान आणि हळदीचं पान. हळदीचं पान फक्त लहान आहे एवढं एक लक्षात द्या. आता मी गॅस मोठा केला आहे आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं हे वाफवून घ्यायचं. आता आपण हे केळीचं पान घेतलं आहे, पानाला तेल लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी असा गोल. जेवढं हे पातळ करणार तेवढं तुमचं पातोळं एकदम झकास होणार. आपण मोदकाला सुद्धा एकदम पातळ पारी केली ना तर आपला मोदक छान लागतो. आता केळीच्या पानात बघा एकदम टेन्शन येत नाही, पटापट सरकवलं मी ते. आता हळदीचं पान छोटं असतं त्यामुळे थोडंसं गडबड होते. हे पुरण आहे हे खूप छानपैकी भरायचं, हां, कमी नाही भरायचं, नाहीतर आपल्याला तांदूळाचंच पीठ लागेल. हे बघा, आता पान बाजूला केलं आहे, हे चिटकवून घेतलेलं आहे. तर हे पान असं दुमडून टाकायचं आणि मी आता ह्या भांड्यात ठेवून घेत आहे. त्याच्यात मी एक हळदीच्या पानाचं ठेवलं आहे, हे ठेवलं आहे. अजून मी करून घेते आणि मग शेवट बघूया आपले किती पातोळ्या झाल्या.
आपले 15 मिनटं झालेले आहेत बघा. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे बघा आपलं पातोळे तयार झाले. हे पातोळे तयार झाले. आता ह्याच्यात मी पाण्याला भर घालते आणि दुसरं जे ठेवलं आहे भांडं ते ठेवून देणार आहे. हे बघा उरलेले मी ह्याच्यात ठेवले आहे करून. पाणी उकळलं आहे. पाणी मात्र जास्ती ठेवायचं नाही तर आपलं भांडं खालती जळून जाईल. आता ह्याच्यावर पण मी झाकण ठेवलं आहे. हे पण 15 मिनटं वाफवून घेऊया. चला मंडळी, पातोळे खायला या. बघा सर्व पातोळे तयार झाले आहेत. हे पान असं फक्त मी काढून घेतलं आहे. एक फक्त तुमच्याला दाखवायला ठेवलं आहे. इथे मी कापून घेतलेलं आहे. आता ह्या कापलेल्या भागावर आपण तूप घालायचं. सर्व पातोळ्यांना तूप घालून घेऊया, कापूया आणि खायला बसूया. चला तर मग हे पातोळे जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.